एका गावामध्ये एक व्यावसायिक होता। त्याचा व्यवसाय हा अगदी उत्तम चाललेला होता। व्यवसायामधून मिळणारं उत्पन्न देखील बऱ्यापैकी चांगलं होतं। एकूणच तो आर्थिक दृष्ट्या खूप सुखी होता, पण मानसिक दृष्ट्या मात्र तो असमाधानी होता। याचं कारण हे की व्यवसायाची वृद्धी व्हावी, व्यवसायाची भरभराट व्हावी म्हणून तो अहोरात्र परिश्रम घ्यायचा, कष्ट घ्यायचा। दिवस रात्र प्रचंड मेहनत केल्यानंतर तो अगदी थकून जायचा, त्याची चिडचिड व्हायची आणि मग त्याला वाटायचं की हे आयुष्य आपण आनंदानं जगलं पाहिजे, थोडीशी मौज मजा सुद्धा केली पाहिजे। आणि म्हणून मग काही दिवस तो अगदी आनंदाने जगायचा, मौज मजेत घालवायचा। पण त्यामध्ये तो इतका वाहवत जायचा की त्यामुळे व्यवसायाकडे दुर्लक्ष व्हायचं, स्वाभाविकच व्यवसायामध्ये नुकसान व्हायचं। त्यामुळे मग पुन्हा चिडचिड व्हायची, पुन्हा तो त्रागा करायचा आणि ते झालेलं नुकसान भरून करण्यासाठी मग पुन्हा अहोरात्र मेहनत करायचा। पुन्हा पुन्हा हेच चक्र सुरू राहायचं। समतोल आयुष्य किंवा बॅलन्स लाईफ जगायची कशी हे सांगणारा कोणीतरी गुरु भेटावा असं त्याला नेहमी वाटायचं। एकदा एक त्याचा मित्र त्याला म्हणाला की तू ज्या गुरूंच्या शोधामध्ये आहेत असे एक गुरु आपल्या गावा शेजारच्याच डोंगरावरती राहतात, तू जर त्यांच्याकडे गेलास तर ते तुला नक्की या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतील। मित्राचं हे बोलणं ऐकून त्याला खूप आनंद झाला। एके दिवशी तो गावा शेजारील त्या डोंगरावरती त्या गुरूंना भेटायला गेला। निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या त्या डोंगरावरती हिरव्या गर्द वनराईमध्ये बरोबर मध्यभागी त्या गुरूंचा आश्रम होता। तिथं गेल्यानंतर त्याला खूप शांत आणि प्रसन्न वाटलं। आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या गुरूंची भेट घेतली, त्यांना नमस्कार करून त्यांना आपली सारी समस्या सांगितली। गुरु शांतपणे हसले आणि त्याला म्हणाले की तुझ्या समस्येवरचा उपाय मी जाणतो आणि तो मी नक्कीच तुला सांगेन, पण त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल। असं म्हणून गुरूंनी त्याच्या हातामध्ये तेलाने काठोकाठ भरलेला एक दिवा दिला। मग तो दिवा त्यांनी प्रज्वलित केला आणि मग त्याला सांगितलं की तुला हा प्रज्वलित झालेला दिवा हातामध्ये घेऊन या माझ्या संपूर्ण आश्रमामध्ये एक फेरी मारून यायचंय। अट एकच आहे की काठोकाठ तेलानं भरलेल्या दिव्यातील थोडं सुद्धा तेल खाली सांडलं नाही पाहिजे आणि हा दिवा विझला सुद्धा नाही पाहिजे। गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यानं तो दिवा घेतला आणि संपूर्ण आश्रमभर फेरी मारण्यासाठी तो निघाला। आपल्याला गुरूंनी दिलेलं काम हे चोखपणे बजावण्यासाठी त्याचं संपूर्ण लक्ष हे त्या हातातल्या दिव्यावरती होतं। आजूबाजूला आपलं लक्ष कुठेच भरकटून न देता तो शांतपणे सावकाशपणे हातामध्ये दिवा घेऊन चालत राहिला। संपूर्ण आश्रमाची फेरी मारून झाल्यानंतर तो पुन्हा एकदा गुरूंपाशी गेला। गुरूंनी त्याच्या हातामधला प्रज्वलित असलेला दिवा पाहिला, शिवाय त्यातील तेल सांडलेलं नाही हेही पाहिलं। त्यानंतर गुरूंनी त्याला प्रश्न केला, या आश्रमामध्ये हा दिवा घेऊन फेरी मारत असताना तू आश्रमामध्ये काय काय पाहिलंस? आश्रमामधल्या कुठल्या कुठल्या गोष्टींचा तू अनुभव घेतलास, कुठल्या गोष्टी तू अनुभवल्यास? यावरती तो शांतपणे गुरूंना म्हणाला, गुरुदेव मला माफ करा, पण माझ्या हातामध्ये तुम्ही जे काम दिलेलं होतं की या दिव्यामधलं तेल कुठेही सांडू द्यायचं नाही, तसंच दिवा विझू द्यायचा नाही, ते काम चोख बजावत असल्यामुळे माझं खरं तर आश्रमामधल्या बाजूच्या गोष्टींकडे लक्षच गेलं नाही, मी त्या पाहिल्या देखील नाही किंवा अनुभवल्या देखील नाही। गुरु शांतपणे हसले आणि म्हणाले, आता एक काम कर, पुन्हा एकदा हा दिवा घेऊन जा आणि या वेळेला आश्रमामधील गोष्टी तू शांतपणे पहा, शांतपणे त्या गोष्टींचा अनुभव घे आणि आल्यानंतर मला सगळी हकीकत पुन्हा एकदा सांग। अट मात्र तीच आहे, दिव्यातलं तेल हे सांडलं नाही पाहिजे आणि दिवा विझला सुद्धा नाही पाहिजे। पुन्हा एकदा गुरूंच्या आज्ञेनुसार तो हातामध्ये दिवा घेऊन निघाला। या वेळेला त्याला आश्रमातील इतर गोष्टी पाहायच्या होत्या। गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आश्रमातल्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा होता, पण त्याचबरोबर हातामधल्या दिव्यातलं तेल सांडता कामा नये आणि दिवा सुद्धा विझता कामा नये या वचनाचं सुद्धा पालन करायचं होतं। हातातल्या दिव्याची काळजी घेत तो पुढे पुढे चालला होता, पण यावेळेला तो आजूबाजूच्या गोष्टींकडे सुद्धा पाहत होता, आजूबाजूच्या गोष्टींचा अनुभव घेत होता। त्या निसर्गरम्य परिसरामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला होता। तो किलबिलाट कानामध्ये तो साठवून ठेवत होता आणि डोळ्यांनी आपल्या हातातल्या दिव्यावरती लक्ष सुद्धा ठेवत होता। पुढे गेल्यानंतर त्या आश्रमामध्ये खळखळत्या पाण्याचा एक निर्मळ झरा होता। तो क्षणभर त्या झऱ्यापाशी थांबला। त्या झऱ्याचं निखळ निर्मळ सौंदर्य त्यानं आपल्या डोळ्यामध्ये भरून घेतलं। एकीकडे हातातील दिवा सांभाळत असताना आपल्या पायांना त्या पाण्याचा स्पर्श होऊ दिला। त्या झऱ्याच्या बाजूला विहार करीत असलेली बदकं त्यानं पाहिली। त्या झऱ्याचा आनंद मनामध्ये साठवून तो पुढे निघाला। पुढे छोटीशी पण अतिशय सुंदर अशी फुलबाग होती।
त्या बागेतील सृष्टी सौंदर्य हे त्यानं आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवलं. अशा प्रकारे संपूर्ण आश्रम फिरून तो पुन्हा एकदा त्या गुरूंपाशी आला. यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता. त्याला देखील मनातून खूप प्रसन्न आणि आनंदी वाटत होतं. यावेळेला परत एकदा गुरूंनी त्याला विचारलं, आता तू जेव्हा फेरी मारायला गेला होतास त्यावेळेला आश्रमामध्ये तू काय काय पाहिलंस, काय काय अनुभवलंस, थोडक्यात सांग बरं. त्यावरती त्यानं आश्रमामध्ये फिरत असताना पाहिलेल्या अनुभवलेल्या साऱ्या गोष्टी गुरूंना सांगितल्या. ते पाहत असताना अनुभवत असताना मनाला होणारा आनंद हा कसा होता याचं देखील त्यानं वर्णन केलं. त्याच बरोबरीने तो आनंद घेत असताना सुद्धा हातामध्ये जो दिवा होता त्यातलं तेल सांडू नये, तो विझू नये याकरता सुद्धा त्यानं चोखपणे लक्ष दिल्याचं गुरूंना सांगितलं. त्याचं सारं बोलणं ऐकल्यानंतर गुरु शांतपणे हसले आणि म्हणाले, तू जेव्हा दुसऱ्यांदा आश्रमाची फेरी मारायला गेलास आणि जे काही केलंस, जे काही पाहिलंस, जे काही अनुभवलंस आणि त्याच वेळेला तुझं कर्तव्य सुद्धा चोखपणे बजावलंस, त्या क्षणाला तुझ्या मनातल्या समस्येचं, तुझ्या मनातल्या प्रश्नाचं हे खरं तर तुला उत्तर मिळालं. दुसऱ्या वेळेस जेव्हा तू फेरी मारायला गेलास त्याच वेळेला तू आजूबाजूच्या सृष्टी सौंदर्याचा आनंद घेतलास, आस्वाद घेतलास, अनुभव घेतलास आणि त्याच वेळेला तू तुझं कर्तव्य देखील चोखपणे बजावलंस. आपल्या आयुष्याचं देखील असंच आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या वेळेला आपण आपली दैनंदिन कर्तव्य पार पाडत असतो त्यावेळेला लक्ष देऊन ती चोखपणे पार पाडलीच पाहिजेत. पण त्याच वेळेला आपल्या आजूबाजूला परमेश्वरानं जी सुंदर सृष्टी निर्माण केलेली आहे त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे, आस्वाद घेतला पाहिजे, आनंदानं आणि मजेत जगलं पाहिजे. पण त्याच बरोबरीने आनंदानं आणि मजेत जगत असताना केवळ त्यामध्येच वाहून न जाता आपल्या हातातल्या कर्तव्याचा विसर न पडू देता आपण ते कर्तव्य चोखपणे पारही पाडलं पाहिजे. बस समतोल आयुष्य किंवा बॅलन्स लाईफ जगण्याचं हेच खरं सूत्र आहे. छोटीशी गोष्ट पण समतोल आयुष्य किंवा बॅलन्स लाईफ जगावी कशी हे सहजपणे सांगून जाते. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.